गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। वर्धा, नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी मागील काही महिन्यांपासून भूसंपादन प्रक्रिया ही सुरू झाली होती। पूर्वीच्या रेखांकनाप्रमाणे हा शक्तीपीठ महामार्ग बार्शीहून मोह तालुक्यातून पुढे पंढरपूर तालुक्यातील पुळूज, खरसोळी, आंबे चिंचोली, कासेगाव, खर्डी या भागातून सांगोला तालुक्यात प्रवेश करणार होता। या शक्तीपीठ महामार्गासाठी शासन स्तरावरून हरकती मिळवण्यात आल्यानंतर या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन केल्याचं म्हटलं जात आलं आहे। पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब बागायतदार परिसर असलेल्या अनवली, खर्डी, कासेगाव परिसरातूनच हा महामार्ग जाणार असल्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांमधून शक्तीपीठ महामार्गाचे जोरदार समर्थन केलं जात असल्याचंही दिसून आलं होतं। मात्र या परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं कारण पुढे करत शक्तीपीठ महामार्ग रेखांकन बदलण्यात आलं असून हा शक्तीपीठ महामार्ग आता या परिसरातून जाणार नसल्याचं समजतात कासेगाव, खर्डीसह पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागात देखील मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। भूसंपादन होणार आहे म्हणून आम्ही जमिनी पडीक ठेवल्या, आमचे समर्थन असताना देखील शासनानं असा निर्णय घ्यायला नको, आता अशीच भावना व्यक्त होत आहे। आणि यातूनच नुकताच पंढरपुरात पार पडलेल्या शक्तीपीठ समर्थकांच्या मेळाव्यात पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी शक्तीपीठ महामार्गाचे जुने रेखांकनच कायम ठेवावं यासाठी पाठपुरावा करू, जन आंदोलन उभा करू अशी भावना ही व्यक्त केली होती। मात्र पंढरपूर तालुक्यातून काही जण बदललेल्या रेखांकनाचं स्वागत करीत असताना कासेगाव, खर्डी परिसरावर रेखांकन बदलून अन्याय होणार असल्याची भावना माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केली असून राज्य शासनानं पूर्वीप्रमाणेच रेखांकन कायम ठेवावं अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे। यावेळी कासेगाव, खर्डी परिसरातील शेतकरी हित यांच्या समवेत उपस्थित होते। कासेगाव, खर्डी परिसरातील धनाजी भुसे, नितीन शिंदे व इतर शेतकरीही यावेळी उपस्थित होते। कासेगाव, खर्डी परिसरातून सांगोल्याकडे जाणार होता, मात्र काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याची कारण देत मार्ग बदलला जात आहे। तुम्ही याबाबत जुन्या रेखांकनाचे समर्थन देखील नुकतीच केले आहे, काय भूमिका आहे? आम्ही सर्व इथं उभा राहिलेले शक्तीपीठ बाधित शेतकरी आहोत। ज्यावेळेस शक्तीपीठ मंजूर झाला त्यावेळेस आम्हाला प्रांत विभागीय अधिकाऱ्याने कासेगावच्या लोकांची मीटिंग घेतली आणि सांगितलं की हा विकासाचा रस्ता आहे, त्यामुळं प्रत्येक गाव हायवेला महामार्गावर येणार आहे। कासेगाव हे द्राक्षाचं, डाळिंबाचं गाव असल्यामुळं निर्यातीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होणार आहे। त्या पद्धतीनं कासेगावातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याने एकानेही हा रस्ता अडवला नाही। तालुक्यामध्ये 1 नंबरनं सगळ्याच्या मोजण्या वगैरे सगळ्या शेतकऱ्याच्या इच्छेनुसार झाल्या आणि ह्या शेतकऱ्याला कोणाचा विरोध नाही। पण काही लोक पत्रकार परिषद पुढे बोलतात की कासेगावचे सुपीक जमीन आहे आणि त्याला विरोध आहे, हे सगळं खोटं आहे। ते शेतकरी आहेत का नाहीत मला माहीत नाही, पण त्यांचाही उद्योगच आहे। कोणाचा जरी काही कार्यक्रम असला की त्यात मध्ये तोंड घालायचं। तर आम्ही शेतकरी आहोत, आमचा शक्तीपीठाला पाठिंबा आहे आणि शक्तीपीठ हा आमचा जुन्या लाईनप्रमाणेच झाला पाहिजे। आमचा कसलाही या तालुक्याचा विरोध नाही। मोहोळ असेल, सांगोला असेल, पंढरपूर असेल, ह्या भागातून शक्तीपीठ गेलाच पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जमिनी ॲक्वायर करून त्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये तुम्ही खांब रवलेत, तेव्हापासून या जमिनी आमच्या पडीक आहेत आणि आता मात्र आम्हाला समजतंय की लाईन दुसरीकडून गेली। तर असं न करता आमची प्रत्यक्षात पहिली केलेली शक्तीपीठाची जी लाईन आहे तीच शासनानं मंजूर करावी
असे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय. आमच्या जिल्ह्यातल्या 5 आमदारांना आम्ही भेटलोय, त्यांना निवेदन दिले. तेही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन भेटणार आहेत. आणि शक्तिपीठ हा पंढरपूर, सांगोला, मवळ ह्याच तालुक्यातून जावा अशी आमचे मुख्यमंत्री साहेबांना आग्रहाची विनंती आहे. शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे झालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही. शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. ज्यावेळेस शक्तिपीठाची लाईन चालू झाली, उपविभागीय अधिकाऱ्याने तालुक्यातले सर्व शेतकरी बोलवले आणि आम्ही एकमुखानं शक्तिपीठाला पाठिंबा दिला आणि सह्याचं निवेदन दिलं. आणि ज्यावेळेस शासनाची लोक जमिनी मोजायला आले त्यावेळेस आम्ही पंढरपूर तालुक्यातल्या प्रत्येक गावाने शक्तिपीठाला विरोध केलेला नाही. शक्तिपीठ हा झालाच पाहिजे. शक्तिपीठ झाल्यानंतर आमचा विकास होणार आहे, आमची गावं रोडला येणार आहेत. त्यामुळे शक्तिपीठ हा जुन्या पद्धतीनंच झाला पाहिजे.